एक माझं कनेक्शन झालंय की मला वर्षातून 3 ते 4दा तरी जळगाव यावंच लागतं किंवा माझं ते आता प्रेम झालंय. आता एक जवळ आणखी आपल्या सासूरवाडी बद्दल आणखी काय तुम्ही बोलून घेणार. म्हणजे याचा एम आहे, या फिल्मचा एक एम आहे की यानंतर कदाचित हा युनिव्हर्स किंवा मग हा युनिव्हर्स कदाचित दुसऱ्या भूतांना किंवा दुसऱ्या लोकांनाही मदत करायला जाऊ शकेल. आता ज्या वाड्यामध्ये आम्ही अल्लाडपल्लाडच्या वेळेस ज्या वाड्यामध्ये शूट करतोय तर त्या वाड्यामध्ये आम्ही ना आता आपण कुठेही फिरतो, रात्री 1-1-1:30 वाजता कोण बघतोय, कुठेही जाणार आणि त्या गोष्टी अशा होत्या. तर आम्ही कसं कुठेही फिरायचो तर अचानक मालक आला आणि मालक बोला की असं फिरत नका का तुम्ही. ओके, सगळ्यात पहिले तर हाय हॅलो नमस्कार, माझं नाव RJ आरव अँड वेलकम यू बॅक ऑन द चॅनल ऑफ हॉबी डू बी डू. तुम्हाला सर्वांना माहिती दर शनिवारी आपण एक सिरीजमधला एक एपिसोड रिलीज करत असतो. वेगवेगळे मोठमोठे लोक येत असतात, ब्युरोक्रॅट्स असतात, ऑफिशियल्स येत असतात. त्यांच्या हॉबीवरती आपण डिस्कस करत असतो, त्यांच्या प्रोफेशनवरती डिस्कस करत असतो आणि बेसिकली त्यांच्या आर्ट फॉर्मवरती क्रिएटिव्हिटीवर सुद्धा आपण डिस्कस करत असतो. आणि आजचा एपिसोड तेवढंच असं स्पेशल आहे कारण की आज संपूर्ण पॅनलच तेवढं क्रिएटिव्ह, तेवढं एन्थ्युसिस्टिक आणि सगळ्यात मेन म्हणजे आर्टिस्टिक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सो मराठी फिल्म इंडस्ट्री, जर सगळ्यांनाच माहिती आहे मराठी फिल्म इंडस्ट्री किती मोठी आहे, किती नावाजलेले मूवीज, सिरियल्स आणि वेगवेगळे नाटकं त्याच्यामध्ये आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. पण 2026 काहीतरी वेगळं आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. या 2026मध्ये बॅक टू बॅक मराठी इंडस्ट्रीतले हिट मूवीज येत आहे आणि एक सुद्धा मूवी असा नाही की तो मागे पडला किंवा फ्लॉप झाला. सगळे खूप उत्कृष्ट पद्धतीने प्रेक्षकांवर छाप पडत चालले आणि अशाच एका मूवीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण भारतभर चर्चा चालू आहे. 20पेक्षा जास्त दिवस झालेले रिलीज होऊन तरीसुद्धा आत्तापर्यंत सगळे शोज हाऊसफुल जात आहे. इव्हन सकाळचा शो सुद्धा हाऊसफुल जातोय, ही खूप मोठी गोष्ट आहे तसं म्हणायला हरकत नाही. सो अशा मूवीबद्दल जे काही डिस्कशन चालू आहे तर ऑफकोर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा डिस्कशन होणार आहे. घबाडकुंड या मूवीचं नाव आहे आणि या मूवीच्या स्टारकास्ट अँड डिरेक्टर सोबत आता आपण चर्चा करणार. सगळ्यात पहिले तुमचं सर्वांचं वेलकम आहे. प्रीतम सर, डिरेक्टर ऑफ दिस मूवी, वैष्णवी मॅम आणि साहिल सर, तिघांचं वेलकम आहे हॉबी डू बी डू मध्ये. पहिलं तर एकेकाला विचार की हॉबी डू बी डू प्लॅटफॉर्मचं नाव आहे, काय हॉबी आहे आणि त्या हॉबीमुळे काय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेरणा मिळाली? मला विचार करायला खूप आवडतं. अच्छा, विचार करणं. वा, पहिल्यांदा काहीतरी की वेळ भेटतो कारण माझी फील्डच आहे की फिल्म डायरेक्ट करावं लागतं, एवढी सीनवर काम करावं लागतं. तर मला कधी वेळ मिळाला किंवा विचार करायला मला आवडतं. हे माझी थोडी वेगळी हॉबी आहे. ओव्हर थिंकिंग म्हणून नाही, ओव्हर थिंकिंग अजिबात नाही, ते अजिबात. क्रिएटिव्ह थिंकिंग, डीप थिंकिंग. येस, क्या बात आहे. म्हणजे हा सुद्धा एक आजचा छंद असू शकतो, हे आज आम्हाला कळालेलं आहे. आजकाल सध्या ट्रेंड चालू आहे असावा एक छंद तो रीलवरती. तर हा छंद काहीतरी वेगळा निघालाय. मॅमला विचारेल, तुमचा छंद काय? म्हणजे माझा छंद म्हणा, प्रोफेशन म्हणा किंवा आवड म्हणा, प्रेम म्हणा, सगळंच ॲक्टिंग आहे जे मी करते, जगते. पण त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर ड्रायव्हिंग करायला आवडतं. सो त्यामुळे इंडिपेंडंट आहे, कधीही कुठेही जाऊ शकते पाहिजे तेव्हा आणि पाहिजे त्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करू शकते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलेले पण त्यासोबतच ड्रायव्हिंग एक आहे आवड जे फॉलो करतात. साहिल सर? माझं पण सेम आहे मॅम सारखं की माझं पण सगळं काही ॲक्टिंगच आहे. आणि म्हणजे एरवी आपण बघतो की आपलं प्रोफेशन काहीतरी वेगळं असतं, पोलीस असेल, हे असेल, आणि त्यांचे छंद असतं किंवा हॉबी असते कविता करणे किंवा लिखाण करणे. पण ॲक्टिंगच आवड होती आणि ॲक्टिंगमध्येच म्हणजे प्रोफेशन बनलं आहे, ही माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. मजा आहे. क्या बात आहे. येस, डेफिनेटली पॅशन असेल तर ते प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्यालाच जर जगत गेला माणूस ॲज अ प्रोफेशन म्हणून तर आवडीने पण मनापासून काम करतो. असं नाही तर मग 9 to 5 जॉब करायचं असेल तर मग ते जबरदस्ती तर आपण करतोच, बरेच सारे लोक करतात. पण डेफिनेटली ही गरजेचं आहे. मला प्रीतम सरांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हॉबीबद्दल कळालं, बट मूवी रिलीज होऊन 20पेक्षा जास्त दिवस झाले, 12 करोडपेक्षा जास्त ऑलरेडी बॉक्स ऑफिसवर कलेक्शन झालेले, दणदणीत प्रतिसाद चालू आहे, हाऊसफुल शो चालू आहे, 2100पेक्षा जास्त हाऊसफुल शो चालू आहे जळगावमध्ये सुद्धा. जळगावचं तुमचं नातं काहीतरी अजून खास वेगळं पण आहे. ते वेगळं कसं तुम्हाला सांगेलच, पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या 20 दिवसांतर का आले? म्हणजे जळगावकरांना उत्तर पाहिजे.
जळगाव आणि माझं म्हणजे मला इथे कंपल्सरी येणंच होतं हे मला माहिती होतं. हा. आणि आपण कसंही वागलं तरी आपल्याला जबरदस्ती किंवा ते दमदाटी करून यावंच लागते. मग बाकीचे कामं करून दमदाटीचा हक्क मिळाला पाहिजे जळगावला, हा. म्हणून मी 20 दिवसांच्या इथे आलोय. कारण माझी सासूरवाडी म्हणजे जी दुखती नस असते ती जळगावची आहे. आता रात्री जेवायला मिळालं काही माहित नाही आपल्याला, पण ठीक आहे, दुखती नस म्हटलेलं आहे सरांनी. पण जळगावकरांबद्दल, जळगावच्या लोकांबद्दल काय सांगाल, म्हणजे कसे आहेत ते सांगा पर्सनल अनुभवावरून. हो हो हो, खूप गोड. नाही म्हणून मी जळगावच्या प्रेमात पडलो. म्हणजे म्हणूनच आज जळगावचं मी जावाई आहे. हा. खूपच गोड, जशी त्यांची भाषा तसंच त्यांचा स्वभाव आणि तसंच त्यांचं प्रेमळ. म्हणजे एवढं कमाल जळगाव आहे. आणि म्हणजे आता मी तसं म्हणतो की आता एक माझं कनेक्शन झालंय की मला वर्षातून 3 ते 4दा तरी जळगाव यावंच लागतं, किंवा माझं ते आता प्रेम झालंय. तर जळगाव बद्दल म्हणजे काय बोलू आता, एक जवळ आणखी आपल्या सासूरवाडी बद्दल आणखी काय तुम्ही बोलून घेणार. आता खरं खरं सांगा. नाही, खूप खूप गोड लोक आहेत. आणि खरंच म्हणजे चांगलं वाटतं मला की इव्हन मलाही खूप छान वाटते. मी विदर्भाचा, माझी सासूरवाडी जळगावचं, एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे आमचं. आमच्याकडे काय बे कसा करून राहिला तू आहे, आणि इथं वेगळी कॉम्बिनेशन, काय वेगळी, थोडं वेगळं कॉम्बिनेशन. हो, काही शब्द ऐकतो मी, तर ते एन्जॉय करतो. क्या बात आहे. जळगावची वरणबट्टी यांना काही खाऊ घातली वगैरे असं काही? हो, जळगावची वरणपट्टी खाऊ घातली, पण विदर्भियन स्टाईल. आम्हाला त्याला म्हणतात बिट्ट किंवा आमच्याकडे बिट्ट म्हणतात, इथं बाटी वरणबट्टी म्हणतात. असं त्यांना खाऊ घातलं, पण आता आज खाऊ घालणार. अरे वा, नक्कीच. म्हणजे ठीक आहे, आता पर्सनल रिलेशन, जळगावची सासूरवाडी, जावई बापू, त्यांचा तो सगळा सार्थ निघालेला आहे. पण मूवीबद्दल बोलूयात. सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स. एवढा लोकांनी डोक्यावरती चढून घेतलेला असं म्हणायला हरकत नाही मूवी, राईट? सो हा जो शिफ्ट झालेला आहे, म्हणजे ॲज अ प्रीतम एस के पाटील जर आपण डिरेक्शनमध्ये थोडं मागे गेलो तर डॉक्टर किंवा खिचक किंवा डिशक्याव हे जे काही कॉमेडी किंवा फॅमिली ड्रामा, हे जे मूवी, त्याच्यानंतर डायरेक्ट हॉररवरती शिफ्ट, अल्लाड पल्लाड आणि घबाडकुंड, आणि मराठीमधलं पहिलं युनिव्हर्स. तर हे कसं काय झालं आणि याची सुरुवात म्हणजे थॉट कुठून आला? एवढं फिल्म केल्यानंतर असं मला खूपदा वाटायचं की काहीतरी कमी राहत. म्हणजे हे प्रत्येकाने आपण चेकच केलं पाहिजे, किंवा प्रत्येकाने स्वतःवरती ॲनालिसिस केलं पाहिजे की आपण आपल्यात काय आहे आणि आपण काय करतोय. तर एवढं झाल्यानंतर मला कळलं की एक गोष्ट की नाही, आपण जे आपल्याला आवडते ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर मी चुकत होतो. आत्ताची जनरेशन काय चाललं आहे सध्या, आता काय आवड आहे किंवा आपण काही वेगळं काय देऊ शकतो. मग मला कळलं की आपण जेवढी गोष्ट कठीण करणार ती चांगली होणार. म्हणजे हॉरर फिल्म करणं हे खूप कठीण गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही आहे. की आपण एखादा सीन बनवतो आणि तो घाबरवता यायला पाहिजे. जर तो घाबरवता आला नाही तर झालं आपल्या त्या सीनची पूर्ण ती म्हणजे तिथं सीन वर्क वाट लागते किंवा तिथं वर्क होत नाही. तर मला तिथं गोष्ट कळलं की आपण गोष्ट वेगळी मांडली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूपच पॉवर आहे, म्हणजे एवढ्या गोष्टी लपल्या आहेत. मग विचार केला का नाही, मी आता महाराष्ट्रातल्याच गोष्टी एवढ्या सुंदर पद्धतीने मांडणार. अल्ल्याड पल्ल्याड काय होतं की एक गाव होतं जिथे बोटीने येणं जाणं करतात आणि 3 दिवस तिथे भूत राहतात आणि तिथं गेलं नाही. ही किती सुंदर गोष्ट आहे ना महाराष्ट्रातली. किंवा मग आपण लहानपणी बघा की आजी आपल्याला ना अख्ख्या 24 तासामध्ये आजी आपल्याला गोष्ट सांगायची, ते आपल्याला सर्वात 1 तास तो सर्वात चांगला वाटायचा. आपण ती गोष्ट ऐकायचो. बरोबर. कारण गोष्टी जशा असायच्या की वडाच्या झाडाखाली एक म्हातारी राहतं, तिचा 2 किलोमीटर हात जातो आणि आपल्याला ते ऐकायला खूप सुंदर वाटायचं. म्हटलं का नाही आपण या गोष्टी चित्रपटाद्वारे का नाही दाखवू शकत. मग तिथनं विचार केला की नाही, मातीच्याच गोष्टी आपण खूप वेगळ्या पद्धतीने मांडूयात. आणि तिथनं या आणि सर्वांनी मला भरभरून प्रेम सुद्धा दिलं. अल्लाड पल्लाडलाही भरभरून प्रेम दिलं, घबाडकुंडलाही प्रेम देत आहेत. तर मला कळलंय की आता नाही, आपण ना याच गोष्टी खूप सुंदर पद्धतीने मांडू शकतो. अरे वा, क्या बात आहे. मी दोघांकडे येण्याआधी एक काही दाखवू इच्छितो आणि त्यावरती मला तुमच्याकडे उत्तर पाहिजे. बेसिकली मला जळगावकडनं भीती वाटायला लागली, प्रूफ वगैरे असं मला फील होत आहे. कारण पहिल्याच प्रश्नापासून मला असं वाटायला लागलं की तुम्ही ना म्हणजे आता यांनी भेटले आहे, आता आपण ना बदला घ्यायचा नाही. बदला नाही, पण हक्काने आम्ही सगळ्या गोष्टी करतो. सो हा एक फोटो आहे, यु नो हिम. हो. हा एक फोटो, ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. दुसरा एक फोटो आहे, मी तुम्हालाही दाखवून देईल. बेसिकली
हा एक फोटो आहे. हा ओके हा ठीक. म्हणजे ह्या एवढे गुंडस निरागस चेहऱ्यांना हे असं करण्याचं कुठून बेसिकली कल्पना. सो आणि त्यातल्या त्यात हा सुद्धा म्हणजे एवढा निरागस चेहऱ्याला डायरेक्ट कोणी ट्रान्सफॉर्म करून टाकलं. सो यांना विचारेल हा म्हणजे तुम्हाला की मला यांनाच विचार एवढे निरागस चेहरे दोघं, एवढे भोळे बापडे दिसत आहे, क्यूट दिसत आहे. सो हा थॉट त्यांच्यावरती उतरव एकदम परफेक्ट इम्पॅक्टफुल होईल असं कसं वाटतं? मला ना फिल्मच्या स्क्रिप्टमध्येच या फिल्मला 2 पार्श्वभूमी आहे. एक आहे की या जेव्हा भूत होतात तेव्हा की तो खूप मोठा टास्क होता की आता तुम्ही इमॅजिन करा की हा चेहरा जर भूत झाला तर तो कसा दिसेल. आणि यू कांट बिलीव्ह इंस्टावर सर्वात जास्त ट्रेंडिंग या आहेत. एक्झॅक्टली राईट. म्हणजे आता कधी आम्ही एवढा कॉन्फिडन्स आला आम्हाला की आता जर कोणी आला आम्हाला गाली पकडली तर मॅमला म्हणणार की मॅम तो डायलॉग बोला घेऊन जा. सो म्हणजे यांचा एवढा प्रभाव पडला आहे. Right. सो फिल्ममध्ये एक असा मला किरदार हवा होता की त्यामध्ये 17 ते 18 ते 19 वर्षाची एक मुलगी आहे आणि ती गरोदर आहे आणि ती कशी दिसत. हा मला एक चेहरा हवा होता की जो सर्वांना आपापला वाटेल. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही जेव्हा लुक टेस्ट केली आणि ज्या पद्धतीनं त्या दिसत होत्या म्हणजे खरंच म्हणजे असं वाटत होतं की मराठी मुलगी जर असेल ती कदाचित हीच करू शकल. तर त्यामुळे आमचा तो कन्सेप्ट आला की यांनी हे करायला हवं. आणि तो मी यांनी थोडे केस वाढवले होते 1 ते 1.5 वर्षा पहिले. मी म्हटलं तू वाढव, तू असा चांगला दिसतो. क्यूटचा आता नको, आता क्यूट आता काहीतरी रांगडे म्हणजे आपले विलन हे रांगडेच दिसायला पाहिजे आणि आपल्याला रागच यायला पाहिजे. म्हणजे याला बघून ना स्क्रीनवर राग येतो म्हणजे आता त्यालाही येत आहे की राग येतो. तर हे असं फील व्हायला पाहिजे. म्हटलं नाही आपण आणि मलाही वाटते ना आपण ना कॅरेक्टरवर काम केलं पाहिजे. बरोबर. गबाड कोण ओळखलं जात आहे त्याच्या कॅरेक्टरसाठी ओळखलं जात आहे. सो म्हटलं आपण या गोष्टी एक्सपेरिमेंट केल्याच पाहिजे. स्पायडरमॅन 5 फूट 2 इंचाचं लोकांनी ऍक्सेप्ट केला ना. राईट डेफिनेटली. मग आपले चेहरे क्यूट एक्सेप्ट करायलाच पाहिजे. डेफिनेटली. मॅमला विचारेल की म्हणजे सगळं मूवी वगैरे झाला, सगळं झालं, शूट झालं, आता तुम्ही फिरताय. सो लोक डायरेक्ट येऊन कॉम्प्लिमेंट देतात की घाबरत येऊन कॉम्प्लिमेंट देतात? नाही, लोकांना कुतूहल वाटतंय खूप की एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन जसं तुम्हालाही प्रश्न पडला होता. आणि त्यांना क्युरियोसिटी असते की कसा मेकअप होता, किती वेळ लागायचा. म्हणजे मला बरेच जण प्रश्न विचारतात की किती वेळ लागायचा मेकअपला, मग स्किनला काही झालं का सुरुवातीला, त्याचा साईड इफेक्ट वगैरे झाला का. सो त्यांना हे जास्त खूप कुतूहल आहे आणि ते त्यामुळे खूप जास्त शेअर करतायत त्या गोष्टी. हो. तुम्ही कधी असं विचार केला होता की असं काहीतरी करायचं किंवा? नाही, अजिबातच नाही. पण एक ऍक्टर म्हणून माझी इच्छा होती की खूप व्हरायटीज करायच्या आहेत आणि खूप जास्त वेगळं काहीतरी करायचंय. सो आतापर्यंत जी कामं केली होती त्याच्यापेक्षा हे पूर्णपणेच वेगळं आहे. त्यामुळे मी लगेच म्हणाले. सो जर्नी ऑफ घबाड कोण तुमची पूर्ण लाईक सिलेक्शन पासून तर आतापर्यंत रिलीज व्हायच्या आधी काय थॉट होते आणि रिलीज झाल्यानंतर काय थॉट आहे? असं वाटतं की एकदम अनएक्सपेक्टेडली काहीतरी ड्रास्टिक चेंज झालाय? रिलीज व्हायच्या आधी एक विश्वास होता सरांवर की सरांनी जे प्रोडक्ट बनवलंय ते दमदारच असणार आहे. पण एक धाकधूक असते मनात. तारीख आहे, जवळ आली आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे, पावसाचं कसं आहे, काय सगळे कॅल्क्युलेशन्स असतात. पण सरांची कॅल्क्युलेशन छान आहेत, परफेक्ट आहेत. आणि त्यासोबत आमचे प्रोड्युसर सर डॉक्टर रसिक कदम, त्यांचा जरी हा पहिला प्रोजेक्ट असला तरी त्यांना सगळी गणितं बरोबर माहिती आहेत. विथ कॅल्क्युलेशन ते सगळी इन्व्हेस्टमेंट करतात आणि सगळं प्लॅनिंग करतात. त्यामुळे ह्या दोघांवर खूप जास्त विश्वास होता आणि ते करतील ते योग्यच लागेल. जो बाण सोडलाय तो बरोबर लागेल हे माहीत होतं. त्यामुळे दमदार चालू आहे सगळं आता. डॉक्टर रसिक कदमांचा सुद्धा जो काही कॅरेक्टर प्ले केलाय त्यांनी वाटत नाही की एवढे डीप मध्ये त्यांनी म्हणजे एक माणूस किती कमाल असू शकतो हे ते खूप सुंदर एक्झाम्पल आहे. की मी म्हणतो देव करो की असा निर्माता सर्व डायरेक्टरांना मिळाला पाहिजे, मला सर्वांनाच मिळाला पाहिजे. तेव्हाच आपण खूप सुंदर सुंदर चित्रपटाची निर्मिती व्हायला सुरुवात होईल. कारण असा विजन खूप कमी लोक घेऊन येतात आणि जे त्यांनी विजन घेऊन उतरले आहेत की युनिव्हर्स बनवायचं आहे आपल्याला, हे खरंच म्हणजे त्यांच्या म्हणजे असे खरंच निर्माते सर्वांनाच मिळाले. म्हणजे मी एक जस्ट एक छोटासा ब्रीफ देतो की
मूवी तर आपण थिएटरवरती किंवा पडद्यावरती बघतो, पण त्याच्या पाठीमागे कलाकारांच्या पाठीमागे डिरेक्टर आणि प्रोड्युसर हे दोघांमधली जी दुवा आहे किंवा दोघांमधलं कनेक्शन, रिलेशन किंवा वाईब म्हणू, ते जर मॅच नाही झालं तर अख्खा मूवी सुद्धा बरबाद होऊ शकता. असे सुद्धा बरेच एक्झाम्पल आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहे आणि ज्या पद्धतीने तुमची दोस्ती पण दिसते प्लस वाईब पण मॅच होत दिसते, ती खरंच सुंदर आहे आणि अशीच शेवटपर्यंत राहावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. येस, साहिल सरांना विचारा. साहिल सर, तुमची जर्नी तर घबाडकुंडपर्यंत बेसिकली ती थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायची आहे आणि घबाडकुंडला कसं काय तुम्ही एंटर झालात ते जाणून घ्यायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर मी ज्या भागातून येतो त्याला खरं तर मी गडचिरोलीचा आहे, अहेरीचा. अरे बापरे, अरे वा. आणि नेहमी अहेरी आणि गडचिरोली हा जिल्हा घेतला की नेहमी लोकांच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे नक्षलवाद. एक्झॅक्टली. पण मी इथे थोडंसं इंटरप्ट करू इच्छितो. मी अरे बापरे यासाठी बोललो, गडचिरोलीला आम्ही 2-3 इव्हेंट केलेले, काही मॅरेथॉन प्लस ॲज अ अँकर होस्ट म्हणून. महाराष्ट्र पोलीस खूप तिथे ॲक्टिव्ह आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेत असतात. मी लिटरली सांगतो सर, म्हणजे विदर्भ तुम्हाला तर माहितीच ऑफकोर्स, तुम्ही तिकडचे. आपल्या लोकांना सुद्धा सांगेल की गडचिरोलीमधले कलाकार एवढ्या छान पद्धतीने कला सादर करतात. लोककला असो, डान्सिंग असो, सिंगिंग असो, खूप भयानक. म्हणजे आपल्या डोक्यात फक्त तो ठावट आहे, पण प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आणि कल्चरमध्ये खूप व्हरायटीज आहे आणि तिथे इम्प्रेस झालो होतो. आणि पहिल्यांदा ऐकून की तुम्ही गडचिरोली अहेरीचे तिथे जाऊन सुद्धा आलोय मी, ते ऐकून खूप चांगलं आणि वाटलं. याचा मला खूप अभिमान आहे की हा गडचिरोलीचा पहिला अभिनेता आहे जो चित्रपटात काम करतो. हो हो, क्या बात आहे, आणि- कॉंग्रॅच्युलेशन. आणि म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. मोठी आणि, गोष्ट, डेफिनेटली. म्हणजे आम्हाला या चित्रपटाला एवढं सुंदर ब्लेसिंग लागलंय की म्हणजे आता ती 2-3 वर्ष झाले थिएटर आताच आहे. हो. आणि याच्या आईने पहिल्यांदा चित्रपट बघितला तो याचाच होता. म्हणजे याच्याहून मोठं काय पाहिजे? चित्रपटाला ब्लेसिंग लागू Right, शकतात. हे खरंच म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. हा चित्रपट म्हणजे भूताचा बनवतोय पण आम्ही, नाही, पण वेगळं आहे काय. डेफिनेटली. येस सर, कंटिन्यू. आई म्हणजे पूर्ण कुटुंबच सर, आणि ते थँक्यू सो मच फॉर दॅट. पण जेव्हा घबाडकुंडची स्क्रिप्ट आली किंवा मी जेव्हा स्टोरी वगैरे वाचली आणि ती कमाल होती ऑन स्क्रिप्ट, पण विचार येते ना, जेव्हा आपण स्क्रिप्ट पण वाचतो की इमॅजिनेशन पण असतं. पण जेव्हा मी सेटवर पोहोचलो आणि तो एवढा भव्य दिव्य सेट म्हणजे कल्पनेच्या पलीकडे होता पहिली गोष्ट तर ते थँक्स फॉर म्हणजे की मी तिथेच शॉक झालो होतो की यार खरंच एवढ्या मोठ्या सेटमध्ये आपण काम करणार आहोत. आणि कारण की ही गोष्ट मला असं वाटते की युनिक पण होती, याआधी एवढ्या मोठ्या लेवलवर काही असं घडलं नव्हतं कधी. आणि मला तर आता असं होईल की छोटा मुंह बडी बात, बट खरं तर आपले डॉक्टर रसिक कदम सर जे आमचे निर्माते आहेत त्यांचं कौतुक आहे खरं की, कारण की ॲक्शन सिक्वेन्स आहे या मूवीमध्ये. ॲक्शन सिक्वेन्सचं फक्त आम्ही ऑन सेट नाही तर त्याआधी 2-4 दिवसाआधी म्हणजे एक प्रॅक्टिस सेशन होते आमचे. आम्हाला ॲक्शन सीन्स प्रॅक्टिस करून घेतले आणि मग नंतर ऑन सेट. इवन मी म्हणणार की जेव्हा मी भूत्याचे तुम्ही लुक्स जे आमचे बघितले त्याचे प्रॉस्थेटिकचे मेकअप असतात आणि आय थिंक की ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात, पण त्याचेही आमचे 2 ते 3 लुक टेस्ट झालेत. म्हणजे आम्ही ॲक्च्युली पहिले एक्सपेरिमेंट केला गेला, मग सरांसमोर प्रेझेंट केला गेला, मग सरांनी चेंजेस अँड देन असे 2 ते 3 एक्सपेरिमेंट. म्हणजे त्याची कॉस्टिंग किंवा इट्स अन एक्सपेन्सिव्ह पार्ट ऑफ फिल्म मेकिंग, हा ना. आणि त्यानंतर कॉस्ट्युमवर आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा मी म्हणू शकतो की प्रीमध्येच एवढं काम करण्यात आलं. आणि मग जेव्हा ऑन फ्लोअर पण होते तेव्हा पण खूप सुंदर प्रकारे म्हणजे काहीच कमी नव्हती. आणि पोस्टमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही प्रमोशनला निघालो तेव्हा पण खूप जोराने झालं. आणि आता आम्ही हाऊसफुल पण जोराने बघतोय. डेफिनेटली. हे खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे एवढ्या कानाकोपऱ्यातून लोक तुम्ही गोळा केले, पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन. आणि त्यांना घेऊन एवढा मोठा जो टप्पा आहे तो आपण पार पाडतोय. अल्लाड पल्लाड मी बघितलं होतं. अल्लाड पल्लाड घबाडकुंडमध्ये पण अल्लाड पल्लाडचे काही रेफरन्स आहे, काही नावं आहे किंवा काही एक्सप्लेनेशन आहे. मराठीतला युनिव्हर्स आत्ताच का अनाऊन्स केला, तेव्हा का नव्हतं केलं? जर सपोज हे कनेक्शन पुढे सुद्धा असेल तर आय डोंट नो. अल्लाड पल्लाड केल्यानंतर मला असं जाणवलं की माझे खूप स्वतःवरच खूप एक्सपेक्टेशन वाढलं आहे की आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे. Okay. जे मांडलं ते सर्वांना आवडलं, हे ठीक आहे, पण आता पुढे काय? जर मी यावने एक छोटा यावून जर मी अशी क्रिएटिव्हिटी मांडू शकलो नाही तर कदाचित ते कुणाला आवडणार नाही. मला माझाच चॅलेंज होतं स्वतःला की नाही आता काहीतरी वेगळं करतोय. आणि मी फिल्मच्या पहिले त्या गोष्टीचा अभ्यास करतो की काय आहे, आपण काय केलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी काय गोष्टी केल्या पाहिजे. तेव्हा मला जाणवलं की आपल्याकडे सर्वच गोष्टी, आपल्याकडे कमाल आर्टिस्ट आहे, कमाल टेक्निशियन आहे, आपल्याकडे ना
तो ऑरा क्रिएट नाही झालाय. तो हिरोचा ऑरा म्हणा किंवा मग तो युनिव्हर्सची स्टाईल. आपल्याकडे कॅप्टन अमेरिका फेमस आहे, स्पायडरमॅन फेमस आहे, मग आपल्याकडे मराठी का नाही? एक्झॅक्टली. का आपण, कारण आपण ते दाखवू शकत नाही किंवा मग तसे मांडण्याचा प्रयत्न केला नाही. जर एकाच हिरोला आपण 4 ते 5 चित्रपटांद्वारे वेगवेगळा तो त्याचा जर आपण हॅमर केलं तर लोकांना तो आवडायला लागेल, लक्षात राहील. मग तिथनं मला सुचलं की नाही आपण, कारण अल्ल्याडपल्ल्याला प्रचंड प्रेम मिळालं आम्हाला, मग आम्हाला वाटलं की याचं आपण रूपांतर आता मोठ्या गोष्टीत करूयात. तेव्हाही आम्ही लिखाणात चित्रपट केले होते, पण त्याला आता वेगळ्या पद्धतीनं मांडायला आम्ही सुरुवात केली. ओके. म्हणजे अल्लाड पल्लाड आता इथून पुढे जे काही येतील त्यात पण आहे, असणार. म्हणजे आता आपण खूप मोठा हबच बनवणार आहे की आपण फ्युचर काय बेसिकली कुठपर्यंत आपण बघतो. आपण आता जोपर्यंत या गोष्टी एक्झिक्यूट, म्हणजे याचा एम आहे, या फिल्मचा एक एम आहे की यानंतर कदाचित हा युनिव्हर्स किंवा मग हा युनिव्हर्स कदाचित दुसऱ्या भूतांना किंवा दुसऱ्या लोकांनाही मदत करायला जाऊ शकेल. असं म्हणायला हरकत नाही की बाकी युनिव्हर्समध्ये आपण हिरोज किंवा ऍक्टर त्याला आपण प्रमोट होताना बघितलं किंवा त्यांना ह्या युनिव्हर्समध्ये भूतांना आपण प्रमोट किंवा ओळखणार का वेगवेगळ्या प्रकारचे भूत असं. एक्झॅक्टली. तर अशा गोष्टीचा आपण, कारण आपल्याला आहे ना गोष्टी, आपल्या लहानपणापासून आपण या गोष्टी प्रत्येक रिजन मधल्या वेगवेगळ्या. Exactly. खानदेशातली काहीतरी भूताची वेगळी आहे, कोकणातली वेगळी असेल, विदर्भातली वेगळी आहे. इव्हन मी हे म्हणतो की भूतच वेगळे आहे की यांच्याकडे काहीतरी भूत वेगळे आहे, आमच्याकडले काहीतरी भूत वेगळे आहे, तुमच्या इकडले काहीतरी भूत वेगळे आहे. सो आहे, मग त्यांना मान दिला पाहिजे ना. असा विचार करणारे डिरेक्टरना म्हणजे खरंच महाराजा मुद्रा. पण नक्की म्हणजे जोक्स पार्ट, भूत ही काल्पनिक म्हणूयात आपण डेफिनेटली, पण काही काही लोकांना आहे. काही अनुभव असतील किंवा काही जे काही लहानपणापासूनचे एक्सपिरियन्स असेल, तुम्ही तिघं मानतात का किंवा असे काही एक्सपिरियन्स आले का? मला वाटतं की माणसापेक्षा मोठं कोणीच नाही, चांगलं कोणीच नाही. सो मला तर असं कधी आलं नाही. हे काल्पनिक गोष्टी आहे, पण असं कधी घाबरले असं नाही, असंही काही कधी झालं नाहीये. आय एन्जॉय की म्हणजे काय गोष्ट आहे, भाव आहे तर हे मी एन्जॉय करतो या गोष्टी. पण कोकणात गेल्यानंतर काही गोष्टी घडल्यात, म्हणजे खूप अशा रॅन्डम गोष्टी होत्या जे आम्ही कधीच एक्सपेक्ट नव्हत्या केल्या. की आता ज्या वाड्यामध्ये आम्ही अल्ल्याड पल्ल्याडच्या वेळेस ज्या वाड्यामध्ये शूट करतोय, तर त्या वाड्यामध्ये आम्ही ना, आता आपण कुठेही फिरतो, रात्री 1-1-1.5 वाजता कोण बघतोय, कुठेही जाणार, आणि त्या गोष्टी अशा होत्या. तर आम्ही असं कुठेही फिरायचो, तर अचानक मालक आला आणि मालक बोला की असं फिरत नका तर तुम्ही. का? अहो इथं दर सोमवारी नाग फिरतो. म्हटलं हे काय दर सोमवारीच? म्हटलं का? मग मी तर हे सोमवारीच का, म्हणजे कसं ना, त्याला कसं कळत असेल की सोमवार आहे, मंगळवार आहे, व्हॉट एव्हर. तर म्हणले का म्हणजे हे काय करताय? तर ते बोलले का सोमवारी फिरतो. ओके. मी त्याला विचारलं की बाबा काय, म्हणजे एक्झॅक्ट काय? तेव्हा त्यानं सांगितलं की इथे 300 वर्ष पहिले आणि तिथे खरोखर नागाचं मंदिर आहे, घराच्या मध्ये नागाचं मंदिर आहे. आणि तेव्हा तो ऑराच वेगळा आहे. मग मला त्याच्या गोष्टीवर विश्वास झाला की नाही, तो बोलताय तो खरं आहे. आणि जेव्हा तो जो सांगितलं त्यांनी की इथे 300 वर्षा पहिले काहीतरी अत्याचार झाले, काही मिस्टेक झाल्या, तेव्हापासून तो साप दर सोमवारी येतो, तो बघतो आणि चालला जातो. आणि मग त्यांनी मला दाखवलं, हे बघा इथे आमचे पूर्वज आहे, हे तिथे पूर्वज, अशा त्यांच्या घराच्या ते समाध्या बांधल्या होत्या. म्हणजे आम्ही हे रात्री दिसत होतो, आम्हाला ते दिसत नव्हतं. तर तेव्हापासून आम्ही तसं फिरणंच बंद केलं, पण व्हॅनिटी तर जायला लागलो. नाईस. येस मॅम, तुम्हाला सेम प्रश्न. भूत आहेत की नाही माहिती नाही मला, म्हणजे मला तरी असं कधी प्रत्यक्षात भूत वगैरे दिसणं असं काही प्रकार झालेला नाही आहे. आणि मी असं मानते की जसं आपण म्हणतो पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत, मग आपल्यासोबत पॉझिटिव्ह घडतं वगैरे वगैरे, तसं पॉझिटिव्हिटीसोबत निगेटिव्हिटी असते. म्हणजे जर आपण निगेटिव्हच विचार करतोय की त्याची पुस्तकं जास्त वाचतोय, हॉरर बुक्स जास्त वाचतोय किंवा ते कंटेंट जास्त बघतोय किंवा त्याबद्दल सतत विचार करतोय, तर तसे भास होणं किंवा तसं काही आपल्या मनात येऊन तसं काहीतरी दिसतंय असं वाटणं, या गोष्टी साहजिक आहेत आणि ह्या गोष्टी घडू शकतात. बाकी असं मला प्रत्यक्षात कधी असं भूताला मी बघितलं वगैरे असं काही झालं नाही. वी डोंट नो अबाउट गर्ल्स, बट बॉईज नाईट ट्रिप किंवा नाईट आउट किंवा ग्रुप ट्रिपमध्ये असे भूताच्या कहाण्या रात्री 12-1-2 नंतर सुचतात आणि ते आपण सांगतो. ते आम्ही पण प्रमोशनला फिरताना खूप भूताच्या गप्पा काल सुद्धा करतच आलोय. येस सर.
नाही माझा पण असं काही अनुभव नाही, पण ऑफकोर्स गावातला माणूस आहे म्हटल्यावर गावात अशा काही गोष्टी असतातच. बरोबर. आणि पण गावातले लोक घाबरत नाही भूतांना वगैरे. त्यांनी म्हणजे माझी आजी वगैरे ती तर अशी चप्पल काढून शिव म्हणजे असं काही बोललं वगैरे तर. ती त्याच्यासाठी आजींना भेटावं लागेल. येतो असं बट आय बिलीव्ह इन एनर्जीज. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी तर असतं, तर मग तसंच निगेटिव्ह एनर्जी पण असतात. पण आपण काही काढा हे केले म्हणजे पिक्चर बघत, हॉरर पिक्चर बघत असताना एक असतं ना माणूस जो काड्या घालेल. काळ्या करतो, आपण सतत म्हणून अरे नको जाऊ, मग ते नाही केलं पाहिजे तर काही होणार नाही. आणि मला फिल्ममध्ये ना खरं या दोघांची खूप भीती वाटायची. खरंच भीती व्हायची. म्हणजे एक तर यांची भीती वाटायची, कारण ना यांचं मेकअप हा 6-7 तास मेकअप असायचा. आणि मी एका कलाकाराला मी 6-7 तास फक्त मेकअपला बसवतोय, त्यांचे पेशन्स लेवल म्हणजे मी यांच्या साईडला जायलाही घाबरायचो की मी त्यांनी सेटवर आल्यावरच म्हणायचो की चेंजेस पण मी विचार करून सांगायचं आपण यांना किती त्रास दिला पाहिजे. कारण 6 तास मेकअप करणे जोक आणि मेकअप झालं तुम्ही काही खाऊ शकत नाही, जास्त पाणी पिऊ शकत नाही. आणि यांचे टास्कच वेगळे होते. म्हणजे आम्हाला तर हा टेन्शन होतं की भूत कसा बोलत असेल. जनरली भूतांना डायलॉग नसतात, तुम्ही ऑब्झर्व केले कुठल्या फिल्मला डायलॉग नसतात. आमच्या फिल्ममध्ये भूत डायलॉग घेतोय, तो बोल ओव्या घातोय. आम्हाला ते टेन्शन होतं की आता हे कसं मांडायचं आणि ते कसं बोललं पाहिजे, हे खूप टेन्शन. आपण ऑब्झर्व केलेल्या गोष्टी करू शकतो, ज्या गोष्टी ऑब्झर्वच केल्या नाही ते काय मांडायचं हा खूप मोठा प्रश्न होता. पण यांनी एवढं सुंदर ते काम केलं ना, म्हणजे एकदा आता मला असं बिलीव्ह होतं कदाचित जर भूत असेल तर कदाचित तो असंच बोलत असणार, घेऊन जा आणि असं, म्हणजे असं होऊ शकतं असं मला ते असं वाटतंय. पण खूप सुंदर, खूप कौतुक आहे. आणि त्याचंही की 5-6 तास ते मेकअप करणे, त्यावर ऍक्शन करणे हे खूप टास्क. म्हणून मी या दोघांना खूप घाबरायचो. म्हणजे मला सरांबद्दल सांगायला आवडेल की ते जे म्हणतायत की त्रास दिला त्यांनी वगैरे हे मेकअप वगैरे करून, असं काहीच नाहीये. उलट वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर आहेत हे. कारण त्याचं असं की ते खूप कम्फर्टेबल करतात आर्टिस्टला. प्रत्येक आर्टिस्टला सेटवर खूप जास्त कम्फर्टेबल करतात, पॅम्पर करतात. जर ॲक्शन सीन असेल किंवा काही त्रासदायक असेल तर खूप पॅम्पर करतात, जेणेकरून आपल्याला एन्करेजमेंट मिळते की आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण हे आहे ना, हा ठीक आहे ते सांगतात ना आपण करूया, आपल्याला काही नाही होणार, कारण त्यांचं लक्ष आहे. सो खूप जास्त काळजी घेतात सेटवर प्रत्येक आर्टिस्टची. डेफिनेटली गरजेचं आहे. आणि हाच शेवटचे 2 प्रश्न उरले. शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला असं विचारायचं होतं की ॲज एक डिरेक्टर म्हणून तुम्ही ही सगळी शाळा भरवली, सगळे विद्यार्थ्यांना एकत्र करून ती शाळाचा आहे तो पूर्ण वर्षभर तो अभ्यास करून घेतला आणि आता रिझल्ट आलेला आहे. सगळे एकदम दणदणीत पास पण झालेले आहे. पण ॲज हेडमास्टर म्हणून किंवा प्रिन्सिपल म्हणून मला जस्ट काही रॅपिड फायर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सो शाळेतला जर एकदम सिन्सिअर मुलगा किंवा मुलगी असेल तर कोण असेल तुमच्या जेवढी काही स्टारकास्ट किंवा टीम असेल? देवा दादा. हो, देवा दादा तो खूप गोड आहे. म्हणजे ना तो एवढा गोड आहे ना का तुम्ही त्याच्या प्रेमात पडणार. अच्छा. व्यायाम. हो, म्हणजे आम्ही जनरली आपण सर्व लोक कम्फर्टनेससाठी किंवा खूप काम करतं म्हणजे थोडंसं व्हॅनिटीमध्ये बसतात किंवा मग एक थोडंसं एकटेपणा किंवा थोडंसं एकांत असलं पाहिजे. देवादादाला आम्ही शोधण्यासाठी आम्हाला व्हॅनिटीत नव्हतं जायला लागत. दादाला कुठेतरी सेटच्या मागे तो काहीतरी स्टँड घेऊन तो जिम करत बसायचा आणि काहीतरी सीनच्या बोल. तो एवढा डेडिकेटेड आहे आणि प्रत्येक गोष्टीला खूपच कमालीचं, म्हणजे त्याचं खूपच वेगळं डेडिकेशन, तो खूपच गोड आहे. म्हणजे तो दादा कमाल आहे. म्हणून मला वाटतं की दादा म्हणजे असा अभिनेता असला. क्या बात आहे. बरं, बॅक बेंचर कोण? बॅक बेंचर हा कुशल दादा. वाटलंच होतं. कुशल दादा म्हणजे कमाल आहे. म्हणजे तो त्याची एनर्जीच वेगळी आहे आणि तो त्यासाठीच बनलाय. म्हणजे मजा मस्ती आणि काय खरोखरचं बॅक बेंचर्स कसं असू शकतो आणि एखादा माणूस किती गोड असू शकतो हे दादाकडनं म्हणजे तो एवढा कमाल बॅक बेंचर्स होता की त्याला माहिती आहे कुठल्या डिपार्टमेंटला काय द्यायचा. तो ना एडिटरला गुलाबजामुन पाठवायचा, तो डीओपीला गुलाबजामुन पाठवायचा. की त्यांना माहिती आहे की शॉर्ट डीओपी चांगला घेणार, एडिटर चांगला आहे. एवढा कमालीचा तो आहे. एक दिवस मी पकडलं त्याला, मी जेवायला बसलोय, एडिटर बसलाय, डीओपी बसलाय, दादाचे सोबती असतात. दादा आले, त्यांनी त्यांना गुलाबजामुन दिला, त्यांना दिलं. मला वाटलं मला विसरले असं पहिल्या दिवशी मी जेवतोय ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सेम गुलाबजामुन आला, सर आणि मी त्याला पकडलं, ये क्या आहे? मला का नाही आहे? नाही ये सर के पास आया.
म्हणजे कमाल आहे. कमाल. ओके. होमवर्क न करून येणार मुलगा? होमवर्क न करून येणारे नाही, आमच्याकडे असं कोणीच नाही. आमच्याकडे खूप, कारण हा फिल्म खूप कठीण होता. अच्छा. आणि खूप सर्वजण खूप प्रिपेअर करूनच यायचे, कारण आता फिल्ममध्ये बघताना आम्हाला ते होतं की आपण युनिव्हर्स दाखवतोय तर आपण खूप स्ट्रॉंगली दाखवलं, आपण मराठीला रिप्रेझेंट करतोय. तर असं काही नाही आमच्याकडे सर्वच, कारण याला खूप अभ्यास लागतं, खूप प्री प्रोडक्शन लागतं. राईट. सो सर्वजण कमालीचा अभ्यास. ओके. मधली सुट्टीची वाट बघणार? नाही, आमच्याकडे तर मजा असते. आमच्याकडे असं होतं की शूट व्हावं, म्हणजे आमच्याकडे 1ची 1.5 शिफ्ट झाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, 2 शिफ्ट झाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही शूट ही एक मज्जा किंवा एक सुट्टीवर कसं येतं ना, का मज्जा करायची, काम छान करायचं. त्यामुळे आमचं असं काही नाही, आमचे सर्व करा अशातले हे होते. उलट आमचे निर्माते सर असे म्हणायचे की खूप झालं काम, आता एन्जॉय करा. म्हणजे असं हे असे वेगळे, आमचा फिल्मचा पॅटर्नच वेगळा होता. या दोघांना काय टायटल झालं? कोणते विद्यार्थी आहे बेसिकली? म्हणजे हे भांडखोर विद्यार्थी सोबत फिरतात माझ्या. म्हणजे तुम्ही असं की आता मुळात या दोघांचे एक दुसऱ्याला मारले चित्रपटामध्ये. अच्छा. दोन्ही भूतच आहे आणि यांना घेऊन मी फिरतोय, त्या अनुषंगाने बोलतोय मी. सगळ्यात सेफ तुम्ही आता. नाही, आणि हे खूप गोड आहे. या खूप डेडिकेशन आणि खूपच काय म्हणतात की कलेबद्दलचं वेगळं प्रेम आहे, आणि त्याचंही खूप वेगळं डेडिकेशन. म्हणजे त्याचा एक मला इन्सिडेंट सांगावंसं वाटेल की याचा काही वर्ष पहिला ॲक्सिडेंट झाला होता. आणि म्हणजे एका कलाकाराला किती वाईट वाटू शकतो मला. आणि आम्ही खूप वर्षाचे आमचं चांगलं एक वेगळं रिलेशन आहे. तर हा ऑपरेशन थिएटरमध्ये याचा पूर्ण पाय गेलाय, म्हणजे याचा पूर्ण पायाला रॉड होता. ओके. आणि हा हॉस्पिटलमध्ये चाललाय ना, हात पकडलाय, आणि हा एखादा शाहरुख सारखा डायलॉग कसा बोलतो ना, सर मैं ऍक्टिंग कर पाऊंगा ना, हा त्याचा अंदर जाताना हा त्याचा सेंटेन्स होता. आणि ना मी डोक्यावर 10 मिनटं बसलो. मला किती वाईट वाटलं असेल ना की त्याचं ऑपरेशन चाललंय आणि मला आखरी प्रश्न विचारतो की सर मैं ऍक्टिंग कर पाऊंगा ना, मैं नहीं रुकेगा. हे खरंच म्हणजे आता याच्यावर काय म्हणजे काय डेडिकेशन असू शकतो ना याच्यावर. यातूनच कलाकार म्हणून पण ते वेगळी ओळख जी ती छाप पडते बेसिकली. आणि हे कठीण आहे, हे कठीण आहे. तो तर बोलून गेला, मला काय वाटलं असेल म्हणजे माझ्यावर काय तो वेळ गेला त्याचं चालू होतं, आपण ते असं वाटलं ते माझ्यावर चाललंय ते. नाही तेच नाही. आता एक प्रश्न दोघांना. हा ठीक आहे, पहिले सांगितलं. हा नाही, एकच प्रश्न ऍक्च्युली, दोघांचे वेगवेगळे थॉट जाणून घ्यायचे. फक्त घबाडकोण ऑलरेडी रिलीज झालेला आहे, बऱ्याच लोकांनी, हजारो लाखो लोकांनी बघितलेलं आहे. ज्या लोकांनी नाही बघितलंय त्यांना 3 शब्दात काय सांगशील? 3 पॉईंट, घबाडकोणचे 3 पॉईंट की का बघावा? पहिली गोष्ट तर घबाडकुंड हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपल्याला तेव्हा असतं ना की रोज एखादी चित्रपट येतो, त्यातला हा चित्रपट नाही. मला असं वाटतं की हा मिस करू नये खरंच. नाहीतर नेहमी आपण काय करतो की चित्रपट आल्यानंतर किंवा OTTवर किंवा मोबाईलवर बघितल्यानंतर म्हणतो यार याला तर थिएटरमध्ये बघायला पाहिजे, त्याची मजा. ते रिग्रेट नका करू. म्हणून त्यासाठी आजच जा आणि आजच चित्रपटगृहात चित्रपट बघा, मजा येईल. 1 झाला 2. कमाल. म्हणजे याचं एक म्हणणार की यामध्ये भरपूर नवीन एक्सपेरिमेंट केल्या गेलेलं आहे. म्हणजे या मूवीमध्ये तुम्हाला प्रत्येक जॉनर, प्रत्येक फ्लेवर बघायला मिळेल. जसं ह्यूज लेवलवर ॲक्शन, म्हणजे या मूवीचे जे ॲक्शन डिरेक्टर होते ते पुष्पा 2 मध्ये ज्यांनी कार्तिक डंगरी सर त्यांनी ॲक्शन डिरेक्शन केलं. म्हणजे कसर सोडली नाही आहे. म्हणजे आम्ही तरी म्हणजे सरांनी, प्रोड्युसर सरांनी कसर सोडली नाही आहे या चित्रपटाला द्यायची. तर एक वेगळ्या लेवलवर आहे. तर त्यासाठी पण बघितलं पाहिजे की मराठीमध्ये ॲक्शन, ड्रामा, फॅमिली ड्रामा, थ्रिलर, या सगळे फ्लेवर्स, कॉमेडी वगैरे सगळे फ्लेवर्स आहेत, एक सोबत आले आहेत. तर त्याचा मजा घेतली पाहिजे. मॅम तुमच्या हा मराठीतला पहिला युनिव्हर्स आहे म्हणून बघितला पाहिजे, कारण तो एक्सपिरियन्स सोडता कामा नये. कारण पुढे गेल्यावर असं वाटतं कामा नये की आपण पहिला युनिव्हर्स थिएटरमध्ये जाऊन बघितला नाही. दुसरं म्हणजे एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे घबाडकुंड म्हणजे. सो तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर जे असाल ते बाहेर आल्यानंतर एक वेगळ्याच एनर्जीने बाहेर येणार आहात, म्हणून बघितलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे घाबरण्यासाठी बघितलं पाहिजे. एकदम टू द पॉइंट बोलले. मला वाटतं की म्हणजे यांचा प्रश्न मी येतो, मोस्ट टेक्निकली ॲडव्हान्स फिल्म म्हणून आपण बघितलं पाहिजे. मराठी माणसांनी केलेला चित्रपट आहे डेफिनेटली हा, जो एवढा टेक्निकली मोस्टली सर्वात जास्त VFX वापरलाय आपण, सर्वात जास्त सेट उभारला आहे आतापर्यंत. 21,000 स्क्वेअर फूटचा सेट होता.
आणि एवढे जे कमाल मराठी जे आपले टेक्निशियन आहे त्यांना सिद्ध करायचं होतं की मराठी चित्रपट पण खूपच कमालीचे असतात. हे तुम्हाला थिएटरमध्येच गेल्यावर कळल की आम्ही हे चित्रपट सर्वांना आवडतोय किंवा 2100 आत्तापर्यंत हाऊसफुल काय झाले. इवन कलाकारसुद्धा संदीप दादा, शशांक सरांनी लुकसाठी केस रिमूव्ह केले. ते ओळखूच येत नाही. एक्झॅक्टली. भयंकर. हे आणि काय डेडिकेशन आहे. त्यांना एकदम अशा फॅमिली कॅरेक्टरमध्ये सगळेजण ओळखतात. Exactly. रिसेंटली त्याचा एक मूवी पण आला होता, त्यात पण एकदम सोजवळ एक प्रामाणिक व्यक्ती किंवा एक बाबा म्हणून होते. याच्यात बघितल्यानंतर बापरे, म्हणजे भयंकर. वेगळंच. संदीप दादा तो कॉमेडीचा किंग आहे. त्याला आम्ही बांधून ठेवलं होतं की नाही तुला साधा माणूसच राहायचा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या कलाकारांनी एवढं छान एक्झिक्युशन करणे, प्राजक्ता मॅम, म्हणजे ऑल ओव्हर यांची यांच्या या गोष्टी आहे हे कमाल आहे आणि हे सर्वांना बघायला खूपच आवडतं. नाईस, क्या बात आहे. नक्कीच. आणि घबाडकुंड ऑफकोर्स म्हणजे नाव एवढं प्रसिद्ध झालेलं आहे, नावात पण काहीतरी एक वेगळी मिस्ट्री आणि काहीतरी एक वेगळा फ्लेवर पण आहे. हे असं काहीतरी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. सो नक्की जाऊन बघा, कारण की जर मिस केला तुम्ही चान्स तर खूप काही मिस कराल इथून पुढे येणाऱ्या मूवीजमध्ये सुद्धा, हे म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांचे. आज तुम्ही जळगावमध्ये आले आणि जळगावकरांच्या सोबत तुम्ही मूवी बघणार आहे. खूप चांगलं वाटतंय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यस, थँक्यू सो मच.